आहे। मात्र त्यातले त्यात अजून काही निर्णय सरकारने घेतलेले असून आता लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळणार आहे। आता जून महिन्याच्या हप्त्याची तयारी सरकारने येत्या अर्ध्यापेक्षा पूर्ण केलेली आहे। म्हणजे आता सध्या स्थितीला पहिला टप्पा सरकारने 19 जिल्ह्यांसाठी जाहीर केलेला आहे। तसेच 6 बँकेमध्ये पहिल्या टप्प्यातील हे पैसे आता जमा होणार आहेत। मात्र आता 19 जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत, त्या याद्या तुम्हाला पुढे दाखवणार आहे। कोणत्या 19 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येतील त्यांची नावे देखील सांगणार आहे। ती नावे बघण्यासाठी तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 2 ते 3 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नेमका तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार त्याबाबत सर्व काही तुम्हाला व्यवस्थितपणे समजून जाणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कालचा व्हिडिओ ज्यांनी आपला शेवटपर्यंत बघितला होता त्यांचा आज खूप मोठा फायदा झालेला आहे। त्यांना गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील आता सरकार देत आहे। लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता पहिल्या आधी त्यांचं नाव आलेलं असून आता त्यांना सर्वात आधी हप्ता देखील मिळणार आहे। तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला देखील हप्ता सर्वात आधी मिळेल। पहिल्या आधी तुमचं नाव येईल व पहिल्या आधीच नाव आलं की हप्ता तर लवकर मिळतो व गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळत असतात। त्यामुळे लक्ष देऊन आता फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। सर्व काही आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। खूप सारे जण काय करतात, व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे महत्त्वाची बातमी पाहायला मिळत नाहीये। तसेच प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे। तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवला तर तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्ता नेमका कधी मिळणार, तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी येणार ती बातमी आपण देऊ। तर तुमचा जिल्हा लगेच कमेंटच्या माध्यमातून सांगा। आता आपण जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता येत आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती। तर या ठिकाणी बघू शकता आता नेमका हप्ता कधी मिळणार। इथे काय सांगितलं आहे, नेमका जून महिन्याचा 12वा हप्ता मिळणार तरी कधी हा प्रश्न बहिणींना उपस्थित होता। इथे काय सांगितलं आहे खाली बघा, आता बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। पहिला टप्पा आता सुरू केला जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये किती, इकडे बघा 19 जिल्हे हे सरकारने जाहीर केलेले आहेत। मात्र नेमके 19 जिल्हे कोणते आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत। आता तुम्हाला प्रतीक्षा आहे की आमचा जिल्हा यामध्ये आलेला आहे का नाही, आम्हाला आता पैसे मिळणार की नाही। तर आता होय, तुम्हाला पैसे मिळतील का नाही ते बघायचं आहे। तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। आता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याने तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे। कारण आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर सर्वात आधी मिळणारच आहे, पण गॅस सिलेंडरचे पैसे आता सरकार सगळ्यांना देणार आहे। त्यासाठी काम करायचं आहे। ते कोणतं काम करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे। ते काम तुम्ही पूर्ण केलं तर गॅस सिलेंडरचा हप्ता व सरकार 40,000 रुपये बहिणींना देणार आहे। ते 40,000 रुपये देखील कसे मिळवायचे ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे। आपण एकदम सविस्तर खरोखर अशी माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते देखील बहिणींनो कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला। आम्ही देखील तुमच्यासाठी अशाच नवनवीन योजनेचे अपडेट आम्ही देत येणार आहोत। तसेच आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार, आता जिल्ह्यांची यादी आपण बघत आहोत। इकडे लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। तर चला पाहूयात आता पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यात सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावे व पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते देखील आता आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारने स्पष्टपणे काय सांगितलेलं आहे, जिल्ह्यांच्या याद्या आता जाहीर केलेल्या आहेत। या ठिकाणी सांगण्यात आलेल्या माहितीनुसार आता प्रतीक्षा करत बसू नका, आता हप्ता येत आहे, पण एक काम करून घ्या तरच जून महिन्याचा हप्ता मिळेल। आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सध्या स्थितीला आता तुम्हाला एक काम करायचं आहे, अन्यथा ते काम पूर्ण केलं नाही तर हप्ता मिळण्यासाठी खूप उशीर लागू शकतो किंवा तुम्हाला हप्ता मिळायचा देखील नाहीये। त्यामुळे प्रत्येकाला आता तेवढं काम पूर्ण करून घ्यायचं आहे। सरकारने एक नवीन नियम आणलेला आहे, ते काम पूर्ण केलं तर हप्ता सर्वात आधी मिळेल व जास्त रक्कम देखील तुम्हाला तुमच्या बँक खात्यात येऊ शकते। तर पुढे बघू शकता डबल हप्ता तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे 1500 तर मिळणारच, मात्र अजून 1500 तुम्हालाही मिळणार आहे। याचा लाभ घेता येणार आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओ बघायचा आहे। तर इकडे बघू शकता आता जिल्ह्यांची लिस्ट आता सादर झालेली आहे। आपण जिल्ह्यांची लिस्ट आता इकडे पाहत आहोत। कोणत्या जिल्ह्यात नेमका हप्ता आता पहिला टप्पा सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची या ठिकाणी नावे आलेली आहेत। यामध्ये 19 जिल्हे पहिल्या टप्प्यासाठी पात्र ठरलेले असून यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला पण सर्वात आधी हप्ता मिळेल। आता या जिल्ह्यामध्ये डीबीटी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून आता ही एक लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, एक खुशखबर म्हटलं तरी काही हरकत नाहीये। या 19 जिल्ह्यामध्ये आता डीबीटी प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे।
जशी डीबीटी प्रक्रिया सुरू होईल तसे महिलांच्या बँक खात्यात जूनच्या हप्त्याचे पैशाचे जे मेसेज असतील ते मेसेज येतील। मोबाईलकडे लक्ष द्या। मोबाईलमध्ये तुम्हाला मेसेज आले की समजून जायचं की आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत व गॅस सिलेंडरचे देखील तशाच प्रकारे मेसेज येतील। गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे देखील 830 रुपयांचे मेसेज हे सर्वांना मिळणार आहे। जे कोणी आपला व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघतील त्यांना गॅस सिलेंडरचा हप्ता 100% मिळणार आहे। त्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते आपण पुढे बघणारच आहोत। तर चला आता आपण पुढील अपडेट सविस्तर बघूयात। आता कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहेत। तर आता 19 जिल्हे यामध्ये पात्र आहेत। तर चला आता या जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा सरकारकडून जाहीर देखील झालेला आहे। तर पहिला जिल्हा आहे तो म्हणजे मराठवाड्यातील धाराशिव। आता या धाराशिव जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी आहे। आता सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जिल्ह्याची नावे सांगत आहे। जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला हप्ता सर्वात आधी मिळेल। आता याच धाराशिव जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता चांगली रक्कम सरकारकडून ही वर्ग करण्यात येणार आहे। चांगली रक्कम ही मिळणार आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये तर मिळालेलेच आहेत। मात्र आता जून महिन्याचे 1500 रुपये हे वाटप केले जाणार आहेत। म्हणजे डबल हप्ता याच महिन्यात तुम्हाला मिळत आहे। टोटल रक्कम ही 3000 रुपयांची तुमच्या बँक खात्यावरती दिसणार आहे। तर आता धाराशिव जिल्ह्यामध्ये डीबीटी प्रक्रिया आता सुरू होणार आहे। एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून आता डीबीटी प्रक्रिया धाराशिव या ठिकाणी सुरू होईल। जशी डीबीटी प्रक्रिया सुरू होईल या ठिकाणी लगेच हप्त्याचे मेसेज एकदम फास्ट गतीने येणार आहेत। लगेच हप्त्याचे मेसेज तुम्हाला दिसतील। क्रेडिट युअर अकाउंट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1500 जमा झाले म्हणून असा मेसेज दिसेल। तो मेसेज तुम्हाला दिसला की समजून जायचं आहे की आपल्या जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत। आता आपल्याला हप्ता मिळालेला आहे। आता पहिला जिल्हा तर धाराशिव झाला। आता पुढचा जिल्हा कोणता आहे ते पाहणार आहोत। तसेच इकडे बघा या जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये व सरकारकडून 40,000 रुपये देखील लाडक्या बहिणींना आता मिळवता येणार आहेत। हे या जिल्ह्यामध्ये नसून आता सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हे पैसे मिळवता येणार आहेत। म्हणजे धाराशिव जिल्ह्यातच नाही तर आता सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 40,000 रुपये व गॅस सिलेंडरचे पैसे मिळवता येणार आहेत। त्यासाठी फक्त एक छोटंसं काम करून घ्यायचं आहे। ते काम तुम्ही लगेच करू शकता। ते काम खूप सोपं आहे। फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। या दोन योजनेचा लाभ मिळेल। 40,000 रुपयाचा जर लाभ तुम्हाला मिळाला तर बघू शकता ही किती मोठी रक्कम आहे। याच्यापासून तुम्हाला खूपच मोठा दिलासा मिळू शकतो। मात्र हे मिळवण्यासाठी काय करायचे ते पुढे व्यवस्थितपणे सांगणार आहे। त्यासाठी आपलं थोडंसं काम बाजूला ठेवून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची देखील आपण लिस्ट बघूयात। तर बघा सरकारने काय सांगितलेलं आहे। आता पुढच्या जिल्ह्यांची नावे या ठिकाणी आलेली आहेत। पहिला जिल्हा धाराशिव झालं। या ठिकाणी आता पहिला टप्पा सुरू केला जाणार आहे। अजून बऱ्याच जणांनी आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगितला नाहीये। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये तुम्हाला नक्की सांगावंच लागेल। तुमच्या जिल्ह्याची देखील काही माहिती आली तर आपण लगेच देऊ। तसेच व्हिडिओला एक लाईक करायचा आहे। डाव्या साईडला तुम्हाला एक लाईकचं बटन दिसत असेल त्या ठिकाणी क्लिक करून एक लाईक देखील नक्की करा। तसेच इकडे बघू शकता यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार एक खुशखबर आलेली आहे। यामध्ये आता सविस्तर माहिती पाहूयात। इकडे बघा 2 मिनिटे आपले काम सोडून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कारण आता तुमच्या फायद्याचा व्हिडिओ ठरणार आहे। आता तुम्हाला एका योजनेचे नाही तर 3 योजनेचे पैसे मिळणार आहेत। इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे। खाली लक्ष देऊन बघा। यामध्ये सांगितलं आहे की आता तुम्हाला एका योजनेचे नाही तर 3 योजनेचे जे पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यात येतील। तसेच आता हे पैसे 100% येणार आहेत। त्यासाठी थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे। तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे। आता यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणारा पुढचा जिल्हा जाहीर झालेला आहे। तो जिल्हा आहे नागपूर। आता नागपूर या ठिकाणाहून देखील बऱ्याच लाडक्या बहिणींच्या काल कमेंट आलेल्या होत्या। नागपूर जिल्ह्यातील देखील काल कमेंट आलेल्या होत्या। त्यामुळे या जिल्ह्याची आपण माहिती देत आहोत। आता हा जिल्हा देखील सरकारने जाहीर केलेला असून नागपूर जिल्ह्यात देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे वाटप केले जाणार असून आता डीबीटी प्रक्रिया ही सुरू केली जाणार आहे। या ठिकाणी जशी डीबीटी प्रक्रिया सुरू होईल तसा डबल हप्ता म्हणजे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात तुम्हाला दिसणार आहेत व हे 3000 रुपये तुम्हाला आता बँकेतून काढून देखील आणता येणार आहेत। ही एक आनंदाची बातमी नागपूर जिल्ह्यासाठी आहे। एवढंच नव्हतं तर इकडे बघा यामध्ये गॅस सिलेंडरचे 830 रुपयांचा हप्ता येणार आहे व 40,000 रुपये देखील लाडक्या बहिणींना नागपूर या ठिकाणी आता मिळवता येणार आहेत। ही 40,000 रुपयांची रक्कम छोटी मोठी नसून खूप रक्कम आहे। तुम्हाला जर 40,000 रुपये नसतील पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट 30,000 रुपये घेऊ शकता, 25,000 रुपये घेऊ शकता। तुम्हाला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर याचा लाभ घेता येणार आहे। हे पूर्णपणे सरकार तुम्हाला पैसे देणार आहे। यामध्ये आता नागपूर जिल्हा देखील पात्र ठरलेला आहे। नागपूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींची आता चिंता मिटलेली आहे। मी ज्या काही जिल्ह्याची नावे सांगेल त्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुम्ही
नंतर प्रतीक्षा करत बसू नका. तुम्हाला हप्ता शेवटपर्यंत नक्की जे आहे ते सर्वात आधी मिळून जाईल. शेवटपर्यंत प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाहीये. आता दुसरा जिल्हा झाला नागपूर. आता पुढच्या जिल्ह्यांची देखील आपण नावे पाहणार आहोत. त्यापूर्वी नेमका आता या सर्व योजनांचे पैसे सर्वात आधी मिळवण्यासाठी काय करायचं जेणेकरून आपल्याला दिलासा मिळेल व लाडकी बहीण योजनेचा. आता इकडे बघा, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त 2 मिनिटाचा राहिलेला आहे. आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा. आता फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे. राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत ते तुम्हाला सांगतो. यामध्ये गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळवायचे हे देखील आपण बघणार आहोत. जून महिन्याचा हप्ता सर्वात आधी आपल्या बँक खात्यात येण्यासाठी काय करायचं ते सांगणार आहे व जून महिन्याच्या हप्त्याच्या पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं जेणेकरून आपल्याला जून महिन्याचा हप्ता 1500 नाही तर 3000 रुपये मिळेल. होय, ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांना सरकारकडून जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये मिळणार नाहीये, तर त्यांना 3000 रुपये हप्ता सरकार देणार आहे. मग तुम्हाला 3000 रुपये हप्ता पाहिजे असेल तर लक्ष देऊन आता व्हिडिओ बघा. पहिल्या यादीत त्यासाठी नाव येऊ द्यावं लागणार आहे. मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते एक आपण पुढे पाहणार आहोत. आता फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, लक्ष देऊन पहा. त्यानंतर 40,000 रुपये कसे मिळवायचे हे एक सांगणार आहे व आता कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता वाटपाचा पहिला टप्पा सुरू होत आहे व कोणत्या बँक आहेत त्या बँकांची एक नावे, जिल्ह्यांची नावे आता राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. तर चला आता सर्व काय आपण 2 मिनिटात फास्ट मध्ये पाहूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. आता जिल्ह्यांची यादी डायरेक्ट आपण एका मिनिटात सर्व जिल्हे आता तुम्हाला लाईनमध्ये वाचून दाखवणार आहात. कोणत्या जिल्ह्यात पहिला टप्पा सुरू होत आहे यामध्ये इकडे बघा पहिली यादी आलेली आहे 19 जिल्ह्यांची. आता या 19 जिल्ह्यात पैसे सर्वात आधी जमा होतील. पहिली यादी आता जाहीर झालेली आहे. दुसऱ्या यादीमध्ये काय सांगितलेलं आहे तर इकडे बघा दुसरी यादी 9 जिल्हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हप्ता वाटप होणार आहे. दुसरी यादी जी आहे त्यामध्ये 9 जिल्हे आलेले आहेत. या 9 जिल्ह्यात हप्ता मिळणार आहे व तिसऱ्या यादीमध्ये राहिलेले सर्व जिल्हे या ठिकाणी हप्ता जमा केला जाणार आहे. मग आता सर्वात आधी पैसे कोणत्या जिल्ह्यात येणार तर पहिल्या यादीमध्ये जे जिल्हे आहेत त्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता सर्वात आधी येणार व ज्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये नाव येईल त्यांना एक हप्ता सर्वात आधी मिळणार आहे. मग आता पहिल्या यादीत नाव येण्यासाठी सरकारने काम करा म्हणून सांगितलं आहे. ते काम जर तुम्ही पूर्णपणे केलं व तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर तुम्हाला पैसे सर्वात आधी मिळतील. तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची सर्वात आधी रक्कम तर मिळेल व 1500 रुपयाचा हप्ता मिळणार नाही तर तुम्हाला 3000 रुपये मिळतील. मग त्यासाठी पहिल्या यादीत नाव तुम्हाला येऊ द्यावं लागेल. मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं तेच तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. त्याच्यासाठीच म्हणत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे. तर आता पहिल्या जिल्ह्यात जे 19 जिल्हे आहेत त्यातील आपण 2 ते 3 जिल्हे पाहिले. पहिला जिल्हा धाराशिव पाहिला, दुसरा जिल्हा नागपूर पाहिला आहे, तिसरा जिल्हा कोणता आहे तर तो म्हणजे इकडे उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा सरकारने जाहीर केलेला आहे धुळे जिल्हा. आता धुळे जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर आता तुम्हाला देखील हप्ता मिळणार आहे. लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जिल्ह्यांची यादी आता तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे. धुळे जिल्ह्यामध्ये आता ही रक्कम वाटप केली जाणार असून धुळे जिल्ह्यात सर्वात आधी हप्त्याचे हे पैसे देखील आता जमा केले जाणार आहेत. हे पैसे आता तुम्हाला मिळणार असून तुम्हाला कसलीही काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये. त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. महत्त्वाकांक्षी असा निर्णय राज्य सरकारच्या वतीने आता तुमच्यासाठी जाहीर केलेला आहे. ही एक आनंदाची मोठी दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी हरकत नाही. आता धुळे जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा सुरू करणार आहे. लवकरच डीबीटी प्रक्रिया जशी सुरू होईल तसे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील. तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची लिस्ट यादी पाहूयात. कोणत्या जिल्ह्यात आता पहिला टप्पा सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची देखील नावे. तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे. या ठिकाणी जर विचार केला तर थेट रक्कम आता या जिल्ह्यांमध्ये वर्ग करण्याचा निर्णय सरकारकडून जाहीर झालेला आहे. आता धुळे जिल्हा झाला, पुढचा जिल्हा देखील जाहीर झालेला असून सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता सातारा जिल्ह्यात देखील ही रक्कम सर्वात आधी येणार आहे. सातारा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींची प्रक्रिया संपलेली असून या ठिकाणी आता डीबीटी प्रक्रिया ही सरकारकडून सुरू करण्यात येणार आहे. डीबीटी प्रक्रिया जशी पूर्ण होईल तसे हे पैसे आता जमा केले जाणार आहेत. ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे. आता डीबीटी प्रक्रिया जशी पूर्ण होईल तशी सातारा जिल्ह्यात देखील पैसे वाटप होणार असून जर पहिल्या यादीत नाव आलं तर 3000 रुपये जून महिन्याचाच हप्ता तुम्हाला मिळून जाईल. तसेच दुसऱ्या यादीत नाव आलं तर 1500 रुपये मिळतील. मग तुम्हाला पहिल्या यादीत नाव येऊ द्यायचं असेल तर काय करायचं पुढे सांगणार आहे. त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा. आता ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांना सरकार 3000 रुपये कोणत्या क्षणी आता सोडणार आहे. डीबीटी प्रक्रिया जशी सुरू होईल तसे खटाखट हे पैसे बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत. म्हणजे आता पाठवण्यात येणार आहेत. ही एक आनंदाची दिलासा देणारी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काय हरकत नाही. यामध्ये तसेच आता
सर्वात पहिला निर्णय म्हणजे आता 830 रुपयाची गॅस सिलेंडरची रक्कम आहे ती देखील या भागातील सर्व बहिणींना आता मिळणार आहे. हे पैसे देखील आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहेत. ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तर चला आता पुढे अजून सरकारच्या माध्यमातून काय निर्णय झालेला आहे, काय आनंदाची बातमी आहे ती आपण बघूयात व आता सर्व काही याद्या तुम्हाला दाखवणार आहे व पैसे सर्वात आधी देण्यासाठी काय करायचं ते आता आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. अमरावती विभागातील 2 जिल्हे, नागपूर विभागातील 3 जिल्हे, छत्रपती संभाजीनगर विभागातील 4 जिल्हे, पुणे विभागातील 2 जिल्हे, कोकण विभागातील 2 जिल्हे, नाशिक विभागातील 3 जिल्हे यामध्ये जूनचा हप्ता व गॅस सिलेंडरचे पैसे व 40,000 रुपये हे आता वाटप केले जाणार आहेत. या सर्व विभागातील एवढे जिल्हे सरकारने जाहीर केलेले आहेत. यातील आपण काही जिल्ह्यांची नावे देखील सांगितलेली आहेत. आता उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांची देखील नावे आपण बघितलीच आहेत. तसेच या ठिकाणी बघू शकता ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना जून महिन्याचा हप्ता सर्वात आधी मिळणार आहे व गॅस सिलेंडरचे पैसे पण मिळणार आहेत. मग आधार कार्ड असल्याने कसं काय मिळणार, तर यामध्ये इकडे बघू शकता आधार कार्ड व मोबाईल नंबर जे कोणी लिंक करून ठेवेल त्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी हप्ता जमा होत असतो असं आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं आहे. मग ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांनी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या. तुमचं नाव पहिल्या आधी येईल व तुम्हाला चांगली रक्कम मिळेल. व 3,000 रुपये कोणाला मिळणार, तर ज्यांना मेचा हप्ता मिळाला नाही त्यांना 3,000 रुपये सरकार सर्वात आधी देणार आहे. मे महिन्याचे 1,500, जून महिन्याचे 1,500 टोटल अशी 3,000 रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे. ही एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये. आता नवीन काय निर्णय झाला तर लवकर माहिती देणार आहोत. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करून प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.